राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे भारतीय राज्यघटनेअंतर्गत पाठिंबाच्या तासाला आपण DPSP हा जो काय भाग आहे तो सुरू केला, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आणि हे आपण बघत असताना सुरुवातीची जी काही कलमं आहेत, कलम क्रमांक 36 पासून ते कलम क्रमांक 43B पर्यंतचा जो काही भाग आहे तो भाग आपण अभ्यासलेला आहे. पुन्हा एकदा थोडंसं आपण रिवाईज करू की कलम क्रमांक 36 पासून ते कलम क्रमांक 43B मध्ये कलम क्रमांक 36 मध्ये व्याख्या दिलेली आहे. राजसंस्थेची व्याख्या आहे जी कलम क्रमांक 12 मध्ये जशी दिली त्या पद्धतीने. कलम क्रमांक 37 मध्ये या भागात असलेली तत्त्वे लागू करणे. कलम क्रमांक 38 मध्ये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. कलम 39 मध्ये राज्याने अनुसरायच्या धोरणाची विशिष्ट तत्त्वे जे ते दिलेत. 39A चा भाग जर विचार केला तर समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. त्यानंतर कलम क्रमांक 40 सगळ्यात महत्त्वाचं ग्रामपंचायतीचे संघटन. कलम क्रमांक 41 कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीमध्ये सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. कलम क्रमांक 42 कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य यांसाठी तरतूद. कलम क्रमांक 43 कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. कलम क्रमांक 43A उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. 43B सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन, जे 97व्या घटनादुरुस्ती 2011 द्वारे करण्यात आली. तर अशा प्रकारे आपण कलम क्रमांक 36 पासून ते कलम क्रमांक 43B पर्यंतचा जो काय भाग आहे हा भाग आपण अभ्यासलेला आहे. आणि आता या तासाला आपल्याला कलम क्रमांक 44 ते कलम क्रमांक 51 ही राहिलेली जी काय तत्त्व जे आहे त्या तत्त्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या अगोदर अजून एकदा आपण पाहू की राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे जे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर ही राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे कशासाठी निर्माण केलेली आहेत, तर राज्यसंस्थेला मार्गदर्शक म्हणून जी ध्येय धोरणं किंवा एक कल्याणकारी योजना जे ते योजना निर्माण करण्यासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही समाविष्ट करण्यात आली आहेत. आणि ही तत्त्व जी आहेत तर घटनेच्या भाग 4 मधील कलम क्रमांक 36 ते 51 मध्ये देण्यात आले आहेत. अर्थात त्यापैकी 38 ते 51 मध्येच ही कलमं जी आहेत ही समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. या अगोदर आपण पाहत असताना कलम क्रमांक 36 ते 43B पर्यंतचा भाग पाहिला आहे. आणि आता त्या पुढचं जे काही कलम आहे ते कलम क्रमांक 44 आपण पाहू. आता कलम क्रमांक 44 काय आहे तर त्या बाबतीमध्ये आता चर्चा देखील सुरू आहे बघा, समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये. कलम क्रमांक 44 जे ते नागरिकांना एकरूप संहिता असं कलम आहे. आता नागरिकांना एकरूप संहिता म्हणजे काय की नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील करेल. म्हणजे समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये असणारं ही महत्त्वाचं तत्त्व आहे. आता ही एकरूप नागरी संहिता ही अशी तरतूद आहे ज्याद्वारे मोठ्या धार्मिक संप्रदायाचे धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरावर आधारलेल्या वैयक्तिक कायद्यांच्या जागी देशातील सर्व नागरिकांना लागू होतील असा एकच सामायिक संच असावा. म्हणजे यामध्ये समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये आपण विचार करताना मोठे जे धार्मिक संप्रदाय आहेत, समुदाय आहेत, तर त्या समुदायांसाठी एक वेगळ्या स्वरूपाचे जे धर्मग्रंथ किंवा सामाजिक परंपरावर आधारित वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे आहेत, विविध धर्मांचा आपण जर विचार जर केला तर. आणि ह्या समान नागरी कायद्याच्या अंतर्गत या सर्वांचं रूपांतर जे ते रूपांतर एकाच कायद्यामध्ये होणार आहे. म्हणजे कोणत्याही जातीचा, कोणत्याही संप्रदायाचा, कोणत्याही धर्माचा जरी व्यक्ती असेल तर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकाच कायद्याच्या आधारे न्याय जो आहे तो न्याय मिळणार आहे. किंवा एकासारखीच जी नागरी संहिता जे ही नागरी संहिता असेल, ज्याला आपण काय म्हणतोय तर युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतोय. युनिफॉर्म सिव्हिल कोड लक्षात घ्या, महत्त्वाचं. आता वैयक्तिक कायदा हा सार्वजनिक कायद्यापासून वेगळा असतो आणि त्यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणे, पोटगी यासारख्या विषयांचा समावेश होतो. आणि भारताच्या घटनेमध्ये हे जे कलम क्रमांक 44 आहे तर याद्वारे आपण जर विचार केला तर राज्यसंस्थेवर एकरूप नागरी संहिता तयार करण्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं कर्तव्य जे हे कर्तव्य टाकले. आता मूलभूत कर्तव्याचा आपण विचार करताना ही मूलभूत कर्तव्य कोणासाठी आहेत तर ही नागरिकांसाठी आहेत. पण हे कलम क्रमांक 44 हे कर्तव्य म्हणून टाकलेलं आहे. आणि हे कोणासाठी टाकलेलं आहे तर हे टाकत असताना राज्यसंस्थेसाठी सांगितले. आणि भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणारे जे विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध धर्माचे जे काही लोक आहेत तर त्या सर्व लोकांसाठी एकसारखी संहिता असावा, एकसारखा कायदा असावा, यासाठी राज्य प्रयत्नशील असेल असं ह्यामध्ये सांगितलेलं आहे. मात्र काय झालेलं आहे की विविध धार्मिक संप्रदायाचा विरोध आहे आणि त्या विरोधामुळं अजूनपर्यंत हा जो काय समान नागरी कायदा आपण ज्याला म्हणतोय, युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो आत्तापर्यंत होऊ शकला नाही. म्हणजे विचार करत असताना या अगोदरचा भाग आपण जर पाहिला
तर घटनाकर्त्यांनी कलम क्रमांक 44 टाकत असताना भारतीय राज्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व धार्मिक संप्रदायासाठी सर्व समूहासाठी एक स्वरूपाचा कायदा लागू व्हावा यासाठीची ही तरतूद केली आणि ही एक राज्यसंस्थेचं कर्तव्य आहे असं सांगितलेलं आहे. पण आजपर्यंत आपण जर विचार केला तर ही या स्वरूपाची संहिता जी आहे ती संहिता होऊ शकली नाही. नागरिकांना एकरूप संहिता न होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक धार्मिक संप्रदाय आणि विविध जे काही धार्मिक संप्रदाय आहेत या धार्मिक संप्रदायाचा या कलमावर विरोध आहे आणि त्यामुळे हे आजपर्यंत होऊ शकलं नाही. पण ह्यामध्ये महत्त्वाचे काही पक्ष आहेत की ज्या पक्षांनी या एकरूप नागरी संहिताला पाठिंबा देखील दिलेला आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आता जो काय जे केंद्र सरकारचा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, तर भारतीय जनता पार्टीनं ह्या युनिफॉर्म सिव्हिल कोडला पाठिंबा या अगोदर देखील दिलेला होता आणि आज देखील त्यांचा पाठिंबा आहे आणि त्या बाबतीमध्ये आता चर्चा देखील सुरू आहे. मात्र डावे पक्ष असतील किंवा जनता पार्टी असेल यांनी महत्त्वाचा पाठिंबा दिला आहे. मात्र इतर जे काही पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस असेल किंवा अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांचा मात्र त्यांना साधारणतः विरोध आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कलम क्रमांक 44च्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी असतील किंवा डावे पक्ष असतील तर त्यांचा पाठिंबा आहे, तर इतर जे काही पक्ष आहेत तर इतर पक्षांचा त्यांना त्या पद्धतीनं पाठिंबा नाही. त्यामुळं आजपर्यंत कलम क्रमांक 44 आहे हे कलम क्रमांक 44मधलं जे काही कर्तव्य आहे हे कर्तव्य राज्यसंस्थेनं व्यवस्थित स्वरूपामध्ये पार पाडलेलं नाही. आता हे कलम क्रमांक 44च्या बाबतीमध्ये आपण विचार करताना असं भारतातील कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे? असं एक राज्य आहे भारतामध्ये की ज्या राज्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, तर ते राज्य आहे गोवा. गोवा राज्यामध्ये सामायिक कौटुंबिक कायदा स्वीकारलेला असल्याने गोवा हे एकरूप नागरी संहिता असलेले एकमेव राज्य आहे. म्हणजे भारतातील एकमेव राज्य कोणतं आहे तर गोवा आहे आणि त्यांनी काय स्वीकारलेलं आहे तर सामायिक कौटुंबिक कायदा, कॉमन फॅमिली लॉ आपण ज्याला म्हणतोय, हा स्वीकारला. त्यामुळे गोवा हे एकरूप नागरी संहिता असलेले भारतातील एकमेव राज्य आहे. 1961मध्ये गोवा भारतीय राज्यक्षेत्राचा भाग बनल्यानंतर संसदेने गोव्याला पोर्तुगीज सिव्हिल कोड 1867 लागू करण्यास संमती दिली. बघा महत्त्वाचं आहे, 1961ला गोवा जो आहे हा गोवा भारताचा भाग, भारताच्या राज्यक्षेत्राचा भाग बनला. त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश त्यावेळी होता. तर भाग बनल्यानंतर संसदेने गोव्याला पोर्तुगीज सिव्हिल कोड, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, पोर्तुगीज सिव्हिल कोड 1867, पोर्तुगीज सिव्हिल कोड जो आहे 1867 लागू करण्यास संमती दिली. गोव्यातील सर्व हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादींना विवाह, घटस्फोट, वारसा हक्क याबाबत ही संहिता लागू आहे. आणि आपण विचार करताना भारतातील एकमेव राज्य आहे गोवा की ज्या राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडचा स्वीकार केलेला आहे, एकरूप नागरी संहितेत स्वीकार केलेला आहे आणि त्यासाठी सामायिक कौटुंबिक कायदा जो आहे तो स्वीकारलेला आहे. आणि हा स्वीकारत असताना 1961मध्ये गोवा भारतीय राज्यक्षेत्राचा भाग बनल्यानंतर संसदेने गोव्याला पोर्तुगीज सिव्हिल कोड 1867 लागू करण्याची संमती दिली. तेव्हा गोव्यामध्ये राहणारे सर्व जे काही धर्मीय आहेत तर त्या सर्व धर्मियांसाठी विवाह असेल, घटस्फोट असेल, वारसा हक्क असेल याबाबत ही संहिता जी ही लागू आहे. हे आहे कलम क्रमांक 44. आता कलम क्रमांक 44 नंतर आहे कलम क्रमांक 45. कलम क्रमांक 45मध्ये सांगितलेलं आहे 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. हे देखील महत्त्वाचं आहे. कलम क्रमांक 45 शैक्षणिक बाबतीमध्ये की ज्या बालकाचं वय जे आहे ते 6 वर्षापेक्षा कमी आहे तर अशा बालकांचं संगोपन आणि शिक्षणाची जी काही तरतूद आहे ही तरतूद ह्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि ह्यामध्ये असं सांगितलं की राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाची तरतूद करेल. असा जो काही भाग आहे तो भाग यामध्ये सांगितला आहे. आणि त्यासाठी आपण बघत असताना या अगोदरचा आपण जर केला तर सन 2002ला एक घटनादुरुस्ती झाली होती, 86वी घटनादुरुस्ती. आणि ह्या घटनादुरुस्तीमुळे कलम 45मध्ये दिलेल्या मार्गदर्शन तत्वामध्ये बदल करण्यात आला होता आणि वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्य बाल संगोपनाची आणि शिक्षणाची व्यवस्था पाहिल असे नवे मार्गदर्शन तत्व म्हटले आहे. आता या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर या अगोदर देखील आपण शैक्षणिक बाबतीमध्ये किंवा प्राथमिक शिक्षण हा एक भाग जो पाहिलेला आहे तो कशामध्ये पाहिला आहे तर आठवा थोडंसं आपण या अगोदरचं जे काही भाग 3मध्ये कलम क्रमांक 21A आपण जर विचार केला तर कलम क्रमांक 21A अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे हे 2 घटक लक्षात घ्या. कलम क्रमांक 45 जे आहे ते कलम क्रमांक 45 हे 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीमध्ये त्यामध्ये बदल करण्यात आला होता. आणि त्यामध्ये सांगत असताना वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्य बाल संगोपनाची आणि शिक्षणाची व्यवस्था पाहिल असं एक नवीन मार्गदर्शन तत्व त्यामध्ये टाकण्यात आलं होतं. दुसरा एक जो काय भाग आहे
तर या अगोदर आपण जर पाहिलं मूलभूत हक्काचा, तर त्यामध्ये कलम क्रमांक 21A अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांचा मूलभूत हक्क ठरवण्यात आला होता. आणखी एक भाग आपण जर ह्यामध्ये जर पाहिलं तर मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये देखील एक जो काय घटक आहे हा घटक देखील ॲड करण्यात आला होता. म्हणजे हे जी शिक्षणाची जी काही तरतूद आहे ही शिक्षणाची तरतूद मूलभूत हक्कामध्ये आहे, मार्गदर्शन तत्वामध्ये, आणि त्याचबरोबर मूलभूत कर्तव्य जे आहे त्या मूलभूत कर्तव्यामध्ये देखील याचा समावेश जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ही आहे कलम क्रमांक 45, 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन आणि शिक्षणाची तरतूद. त्यापुढचा आहे कलम क्रमांक 46. आता कलम क्रमांक 46 काय आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. मग राज्यानं काय करायचं आहे, तर राज्यातील जे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील किंवा इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाची तरतूद जे ही तरतूद त्यामध्ये करायचं. महत्त्वाचा भाग आहे, तर ह्यामध्ये कोणतं हितसंवर्धन आहे, तर शैक्षणिक आणि आर्थिक, आणि त्याचबरोबर कोणत्या लोकांसाठी, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक जे आहेत, इतर मागासवर्गीय असं देखील आपण त्यामध्ये म्हणू शकतोय. म्हणजे ह्यामध्ये म्हणत असताना SC असतील, ST असतील किंवा OBCचा देखील भाग जो आहे तो भाग यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतोय. म्हणजे राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकार शोषण यापासून रक्षण करेल. मग या बाबतीमध्ये देखील आपण जर बघितलं तर कलम क्रमांक 17 जो आहे, तर अस्पृश्यता निवारण असेल किंवा अस्पृश्यता नष्ट करणे असेल, तर या बाबतीमध्ये देखील हे कलम महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये सांगताना भारतातील किंवा जी काही राजसंस्था जी आहे ते राजसंस्था नागरिक वेगवेगळ्या स्वरूपात जे काही नागरिक आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील किंवा आर्थिकदृष्ट्या देखील काही दुर्बल घटक आहेत, तर यांच्यासाठी विशेष स्वरूपाची तरतूद करणार आहे. आणि यांचं हितसंवर्धन कसं करणार आहे, शैक्षणिक स्वरूपाच्या सवलती देणार आहे, आर्थिक स्वरूपाच्या अनुदानाच्या संदर्भामध्ये तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी किंवा सहाय्य आपण ज्याला म्हणतोय असं सहाय्य करणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे सामाजिक अन्याय किंवा इतर प्रकारचे शोषण यापासून रक्षण करणार आहे. आणि त्यासाठीच विविध स्वरूपाचे कायदे जे ते कायदे केलेले आहेत. अस्पृश्य निवारण कायदा त्यासाठीच केलेला आहे की मी कोणत्याही स्वरूपामध्ये सामाजिक अन्याय जो आहे हा सामाजिक अन्याय होऊ नये यासाठीची विशिष्ट स्वरूपाची तरतूद करणं हे राजसंस्थेचं महत्त्वाचं कर्तव्य आहे, असं देखील ह्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतोय. म्हणजे कलम क्रमांक 46 कशा संदर्भामध्ये, तर SC, ST आणि इतर जे काही दुर्बल घटक आहेत, तर ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील किंवा OBC असतील, तर त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे राज्यसंस्था. हे आहे कलम क्रमांक 46. कलम क्रमांक 46 नंतर आहे त्या पुढचं कलम क्रमांक 47. आणि कलम क्रमांक 47मध्ये काय सांगितलं, तर पोषणमान व राहणीमान उंचावणे. कलम क्रमांक 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. म्हणजे राज्यानं काय करणं आवश्यक आहे की जनतेचं पोषणमान आणि राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यापैकी असल्याचे मानेल. हे काय सांगितले, तर जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यापैकी असल्याचे मानेल. म्हणजे आरोग्यविषयक ज्या काही सेवा सुविधा आहेत, तर त्या आरोग्यविषयक सेवा सुविधेकडे जास्त लक्ष देण्यासाठी राज्यानं प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे. आणि जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी, राहणीमान सुधारण्यासाठी एक पोषक वातावरण किंवा पोषणमान जे हे पोषणमान देणं आवश्यक आहे. आरोग्यविषयक सेवा सुविधा देणं आवश्यक आहे. आज आपण बघत असताना वैश्विक जे महामारी आहे कोविड-19, तर त्या कोविड-19च्या बाबतीमध्ये देखील विविध स्वरूपाच्या उपाययोजना जे ते उपाययोजना राज्य करतं. मग तो देखील एक DPSPचाच भाग आहे. म्हणजे राज्याचं हे कर्तव्य आहे की त्या राज्यामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा द्यायच्या, त्यांच्या पोषणमानाची काळजी घ्यायचं आणि त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी विविध स्वरूपाचे प्रयत्न करायचे. आता आपण जर बघितलं तर मेट्रो रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील काही प्रोजेक्ट चालू आहेत. मग हे कशासाठी आहेत, तर लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी किंवा घरबांधणी असेल तर घरबांधणी करत असताना देखील शासनातर्फे विविध स्वरूपाच्या योजना राबवलेल्या आहेत. शहरी भागासाठी देखील योजना आहेत, ग्रामीण भागासाठी देखील विविध स्वरूपाच्या योजना ज्या आहेत या योजना राबवल्या आहेत की ज्यामधून त्यांचं राहणीमान उंचावणार आहे आणि त्यांना चांगल्या स्वरूपाच्या आरोग्यविषयक सेवा सुविधा, अगदी एखादा गरीब असेल जे आर्थिक कुवत जे ते आर्थिक कुवत कमी असेल तर त्यांच्यासाठी देखील महात्मा फुले योजनेसारख्या विविध स्वरूपाच्या ज्या काही योजना आहेत या योजना राबवण्यासाठी राज्य प्रयत्नशील असेल किंवा राज्य हे कर्तव्य जे आहे हे कर्तव्य पार पाडतं. दुसरा भाग आपण बघत असताना विशिष्ट मादक पेय आणि आरोग्यास अपायकारक
अशी अंमली द्रव्ये यांची औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. मग त्यामध्ये काय सांगितलं की अंमली द्रव्ये जे आहेत, विविध स्वरूपाचे अंमली द्रव्य असतील किंवा औषधीय प्रयोजनाकरता सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. आता त्यामध्ये आपण बघत असताना जे काही औषधं आहे त्या औषधामध्ये देखील काही अंश त्यामध्ये समाविष्ट असतात अंमली द्रव्याचा, पण त्याचा जो काही वापर आहे हा वापर फक्त औषधीय करता त्यामध्ये करणं आवश्यक आहे. मी हा देखील भाग जो आहे तो यामध्ये सांगण्यात आलेला आहे. म्हणजे कलम क्रमांक 47 आपण बघत असताना पोषणमान, राहणीमान उंचावणे, त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि जे अंमली द्रव्य आहेत त्यामध्ये अंमली द्रव्याचं कोणत्याही पद्धतीने सेवन करू नये याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जी काही औषधीय प्रयोजन जे आहे त्या औषधीय प्रयोजनाखेरीज इतर सेवनावर बंदी आणण्यासाठी, आता आपण जर दारूबंदी असेल, तंबाखूबंदी असेल किंवा इतर स्वरूपाचे ड्रग्ज किंवा इतर जे काही मादक जे पेय असतात किंवा अंमली जे काही द्रव्य आहेत तर त्या अंमली द्रव्याचं सेवन जे आहे हे सेवन औषधीय प्रयोजनाकरता खेरीज करणार नाही, तर याची काळजी जी आहे या काळजी देखील घेणं त्यामध्ये आवश्यक आहे. हे आहे कलम क्रमांक 47. लक्षात घ्या, महत्त्वाचं कलम क्रमांक 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. त्यानंतर आहे कलम क्रमांक 48. आता हे कलम क्रमांक 48 कशासाठी आहे? आता हे कलम क्रमांक 48 आपण बघत असताना हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. हे देखील गांधीवादी तत्व आहे. म्हणजे आपण गांधीवादी तत्वांचा विचार करत असताना त्यामध्ये आपण कलम क्रमांक 40चा अभ्यास केला, ज्यामध्ये ग्रामपंचायतीचे संघटन असेल. कलम क्रमांक 43चा अभ्यास केला, कुटीरोद्योगांचे संवर्धन असेल. कलम क्रमांक 46चा अभ्यास केला की ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे संवर्धन असेल. कलम क्रमांक 47चा आपण आत्ता पाहिला, मादक व अंमली द्रव्यावर प्रतिबंध असेल. आणि आता आहे कलम क्रमांक 48. आणि ह्या कलम क्रमांक 48मध्ये गायी व इतर जनावरांच्या कत्तलीस मनाई असा एक भाग त्यामध्ये दिलेला आहे. कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन, मी सांगत असताना कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन, मी यामध्ये सांगत असताना काय सांगितले, कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील असं सांगितले. म्हणजे कृषीचं संवर्धन किंवा पशुसंवर्धन यांच्या आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. म्हणजे राज्य विविध स्वरूपाची योजना राबवेल, म्हणजे आधुनिक स्वरूपाची टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न करेल, पशुसंवर्धनासाठी विविध स्वरूपाचं अनुदान देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील असं देखील ह्यामध्ये सांगितले. म्हणजे कृषी क्षेत्राचा विकास आणि पशुसंवर्धनाचा विकास आणि त्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना राबवण्यासाठी राज्य विशिष्ट स्वरूपाचे प्रयत्न करेल असं हे कलम क्रमांक 48 जे सांगतंय. आणि त्यापुढे सांगत असताना विशेषतः गायी व वासरे आणि इतर दुभती व ओढ कामाची जनावरे यांच्या जातींचे जतन व सुधारणा करणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे यासाठी देखील उपाययोजना करेल. आणि अशी उपाययोजना जे हे भारतामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे गायी वासरे असतील किंवा इतर दुभती जनावरे असतील किंवा ओढ कामाची जनावरे असतील तर यांच्या जातीचं रक्षण करण्यासाठी देखील राज्यानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये सुधारणा करणं आणि कत्तलीस मनाई करणं यासारख्या उपाययोजना ज्या आहेत तर यासारख्या उपाययोजना असेल. आणि हे करत असताना कसं करणार आहे तर आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती आणि पशुपालन जे आहे तर या बाबतीमध्ये देखील महत्त्वाचं जे काही काम आहे ते काम करण्याचा प्रयत्न जो आहे हा राज्य करणार आहे. म्हणजे कलम 48मध्ये दोन गोष्टी लक्षात घ्या. एक म्हणजे काय, कृषी संवर्धन करायचं आहे, त्याचबरोबर पशुसंवर्धन करायचं. आणि हे कसं करायचं आहे, आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने करायचं आहे. नवनवीन टेक्नॉलॉजी शोधायच्या आहेत आणि त्यातून या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. आणि दुसरा भाग सांगत असताना गायी असतील, वासरं किंवा इतर दुभती जनावरं जे आहेत तर यांच्या जातीचं रक्षण करायचं आहे, यांच्या जातीचं जतन करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत. आणि कत्तलीस पूर्णपणे मनाई करण्याकरता विविध स्वरूपाचे जे काही कायदे आहेत तर कायदे आणण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न देखील राज्य शासन करेल असं ह्यामध्ये कलम क्रमांक 48 जे ह्या कलम क्रमांक 48मध्ये सांगितलेलं आहे. आता त्यानंतर कलम क्रमांक 48 लक्षात या अजून व्यवस्थित कृषी आणि पशुसंवर्धन आहे. कलम क्रमांक 48A. आता हे कलम क्रमांक 48A जे आहे हे कलम क्रमांक 48A कधी समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर हे समाविष्ट करत असताना 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केलेलं आहे. जी 42वी घटनादुरुस्ती झाली 1976. तर ह्या 1976मध्ये एकूण 4 महत्त्वाची कलमं जे आहेत किंवा मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही समाविष्ट केली. त्यामध्ये 39F असेल, 39A असेल, त्याचबरोबर 43A आहे आणि हे 48A जे हे देखील याच वेळी ॲड केलं 48A. आणि ह्यामध्ये काय आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं
प्रत्येक देशासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे ते आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे, असा भाग यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. मग ह्यामध्ये सांगत असताना काय सांगितलं की राज्य हे देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्यजीवाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असं सांगितलेलं आहे. म्हणजे कलम क्रमांक 48A मध्ये पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी विशेष स्वरूपाचे प्रयत्न करायचे आणि त्यांचं संवर्धन त्यामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि वने आणि वन्यजीवाचे रक्षण करण्यासाठी देखील काम जे ते काम राजसंस्थेने करायचं आहे. म्हणजे राजसंस्थेचं काम काय आहे की पर्यावरण अगदी चांगल्या स्वरूपाचं निरोगी पर्यावरण ठेवणं, त्याचबरोबर वने असतील किंवा वन्यजीव असतील, जंगलातील विविध स्वरूपाचे प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं रक्षण करणं. जर त्या प्राण्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर विविध स्वरूपाचे कायदे जे ते कायदे देखील केलेले आहेत. तर त्यामध्ये जर समजा वन्यजीवांची जर शिकार जर केली असेल तर त्याविरोधात देखील जे काही कायदे ते कायदे शासनाने केलेले आहेत. तर या स्वरूपाचा प्रयत्न जो आहे हे राजसंस्था करील असं कलम क्रमांक 48A मध्ये सांगितले. म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन आणि वने आणि वन्यजीवाचे रक्षण करणे. आणि 48 मध्ये फक्त सांगत असताना कशा संदर्भात सांगितले तर कृषीच्या संदर्भात सांगितले, कृषी आणि पशुसंवर्धन. आता कृषी आणि पशुसंवर्धनाचाच एक भाग जो पर्यावरण संरक्षण आहे म्हणून तो 48A मध्ये ॲड करण्यात आला आहे. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन आणि वने व वन्यजीवाचे रक्षण करणे. त्यानंतर आहे कलम क्रमांक 49. कलम क्रमांक 49 जे आहे ते राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण. मग यामध्ये सांगत असताना काय सांगितलं की राष्ट्रीय महत्त्वाची जी काही स्मारकं आहेत किंवा विविध स्वरूपाची जी काही स्थानं आहेत किंवा विविध ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंचं संरक्षण जे आहे हे संरक्षण यामध्ये करायचं आहे. हे कशामध्ये सांगितले तर कलम क्रमांक 49 मध्ये 49 मध्ये म्हणजे संसदीय कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून घोषित केलेले. बघा ह्यामध्ये कलम क्रमांक 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके, स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण. जी महत्त्वाची स्मारकं असतील, विशिष्ट जे ऐतिहासिक स्वरूपाची स्थानं असतील किंवा ऐतिहासिक ज्या काही वस्तू असतील तर यांचं संरक्षण करणं ही देखील राजसंस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि यामध्ये सांगत असताना संसदीय कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले कलात्मक किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे प्रत्येक स्मारक, स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिती लूट, विद्रूपण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट आणि निर्यात यापासून संरक्षण करणे ही राज्याची जबाबदारी असेल. म्हणजे विशिष्ट स्वरूपाची जी काही स्मारके केलेली आहेत, विविध स्वरूपाचे जे काही किल्ले असतील किंवा इतर ज्या ऐतिहासिक ज्या काही वस्तू असतील तर त्या ऐतिहासिक वस्तूंची जपणूक करणं हे राजसंस्थेचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. म्हणजे त्यांचं संरक्षण करायचं आहे. कशापासून? त्याची लूट होण्यापासून, त्याचं विद्रूपण होण्यापासून, त्याचा नाश होण्यापासून, त्याचं स्थानांतरण होण्यापासून किंवा विल्हेवाट होण्यापासून किंवा निर्यात होण्यापासून त्याचं संरक्षण करणं ही प्रत्येक राज्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणजे स्मारकांच्या बाबतीमध्ये हे लक्षात घ्या. तर त्यासाठी देखील विविध स्वरूपाची जी काय काळजी ही काळजी किंवा विविध स्वरूपाची नियमावली किल्ल्यांच्या बाबतीमध्ये असेल किंवा विविध स्मारकांच्या बाबतीमध्ये असतील, ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत, म्युझियम किंवा संग्रहालय जे आहे तर या बाबतीमध्ये असेल तर एक नियमावली जी आहे ती नियमावली राज्यसंस्थेनं तयार केलेली आहे आणि त्या नियमांच्या अंतर्गत त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न जे हे राजसंस्था करणार आहे. मग कोणत्याही पद्धतीनं ही जी ऐतिहासिक जी काही स्थानं असतील या ऐतिहासिक स्थानाचं विद्रूपण होऊ नये, त्याचा नाश होऊ नये आणि एक ऐतिहासिक परंपरा जपली जावी या उद्देशानं कलम क्रमांक 49 जे ही महत्त्वाची कामगिरी बजावतं. आणि यामध्ये सांगत असताना महत्त्वाचा जो काही भाग आहे तो राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची म्हणून घोषित झालेली स्मारकं, कलात्मक आणि ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं व वस्तू यांचे संरक्षण करणे हे कलम क्रमांक 49 अंतर्गत दिलेले आहेत. मग ह्यामध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेताना ज्या ऐतिहासिक ज्या वस्तू आहेत किंवा ऐतिहासिक स्वरूपामध्ये आपण विचार करत असताना जे किल्ले असतील किंवा विविध स्वरूपाचे जे काही ठिकाणं असतील तर अशा ठिकाणांची व्यवस्था जी आहे ते चांगल्या पद्धतीने करायचे आहेत आणि त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न करायचा आहे. आणि ते करत असताना हे कोणताही तर संसदीय कायद्याद्वारे ह्यामध्ये सांगितलं संसदीय कायद्याद्वारे किंवा राष्ट्रीय म्हणून घोषित झालेली ही जी काही ठिकाणं आहेत कलात्मक आणि ऐतिहासिकदृष्ट तर त्याचं रक्षण जे आहे हे रक्षण त्यामध्ये करायचं आहे. हे आहे कलम क्रमांक 49. त्यानंतर आहे त्यापुढचं कलम क्रमांक 50. तर कलम क्रमांक 50 मध्ये महत्त्वाचा भाग आहे तो देखील तर न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. न्यायव्यवस्था जी आहे
हे कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे तर राज्याच्या लोकसेवेमध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल. म्हणजे न्यायव्यवस्थेला स्वतःचे जे काही निर्णय आहेत तर स्वतःच्या कार्यक्षमतेत न्यायव्यवस्था देत असते आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कार्यकारी जी काही व्यवस्था जी आहे त्या कार्यकारी व्यवस्थेने त्यामध्ये ढवळाढवळ कोणत्याही पद्धतीने करू नये. तर या स्वरूपाचं हे कलम आहे, कलम क्रमांक 50. न्यायव्यवस्थेमध्ये आपण बघताना एकूण जे काही स्तंभ आपण जे काही पाहिलेले होते, कार्यकारी व्यवस्था असेल किंवा कायदेमंडळ असेल आणि न्यायव्यवस्था असेल, तर त्यामध्ये न्यायव्यवस्था जी आहे आणि कार्यकारी व्यवस्था जी आहे ही वेगळी ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न राज्यसंस्थेनं करायचा आहे. कोणत्याही प्रकारे न्यायव्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करणं या स्वरूपाची कृती जे हे ही कृतीला प्रतिबंध घालण्यासाठी हे कलम क्रमांक 50 जे आहे हे 50 आहे. म्हणजे राज्यांच्या लोकसेवेमध्ये न्यायव्यवस्थेमध्ये आपण जर पाहिलं तर भारताची न्यायव्यवस्था कशी आहे तर त्यामध्ये एक शृंखला आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाची एक व्यवस्था जी आहे ती व्यवस्था त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि दुसरा आपण पाहताना कार्यकारी जी काही मंडळ आहे तर त्या कार्यकारी मंडळामध्ये आपण सांगताना कोण कोण आहे तर त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे 5 जे काही घटक आहेत हे 5 घटक कशामध्ये आहेत तर हे 5 घटक आहेत कार्यकारी व्यवस्थेमध्ये आणि न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाची एक शृंखला त्यामध्ये. आणि हे जे 2 घटक आहेत तर हे 2 घटक परस्परापासून वेगळे करण्यासाठी राजसंस्थेनं प्रयत्न करायचे किंवा राजसंस्थेनं विविध स्वरूपाच्या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना त्यामध्ये करायच्या आहेत. हे सांगितले कोणी कलम क्रमांक 50. जसं अमेरिकेमध्ये आहे, अमेरिकेचा आपण जर विचार केला तर पूर्णपणे ते वेगळं आहे. आणि त्याच प्रकारे भारतामध्ये देखील कलम क्रमांक 50 जे ही न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आहे कलम क्रमांक 51. कलम क्रमांक 51 मध्ये काय सांगितले तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन म्हणजे आंतरराष्ट्रीय हितसंबंध जोपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांतता यांचे संवर्धन करण्यासाठी देखील राज्यानं महत्त्वाची भूमिका जी आहे ही भूमिका बजावणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये काय सांगितलं तर त्यामध्ये सांगताना पहिला भाग आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांची जपणूक व्हावी आणि ते संवर्धन करावं यासाठी देखील राजसंस्था प्रयत्न करणार आहे. राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्व संबंध राखण्यासाठी म्हणजे विविध स्वरूपाच्या ज्या काही संघटना आहेत, सारखी संघटना असेल किंवा इतर अनेक ज्या काही संघटना आहेत तर त्या संघटनेच्या बाबतीमध्ये त्या परस्परामध्ये एक सौहार्दपूर्वक जे काही वातावरण आहे न्यायसंगत किंवा सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी देखील राज्यसंस्थेनं विविध ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेमध्ये समाविष्ट होणं देखील आवश्यक आहे. म्हणजे राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी हे कलम क्रमांक 51 जे हे मार्गदर्शन करत असतं. त्याचबरोबर त्या पुढचा जो आहे तो तिसरा आपण बघत असताना संघटित जनमानसांच्या आपापसातील व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदे व तहाचे बंधने या प्रति आदरभाव जोपासण्यासाठी म्हणजे संघटित जे काही जनसमाज आहे तर त्या जनसमाजाच्या आपापसातील व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची बंधने या प्रति आदरभावना देखील जोपासण्यासाठी महत्त्वाची उपाययोजना जी आहे ती महत्त्वाची उपाययोजना ह्यामध्ये करायची आहे. तर सांगत असताना आणि शेवटचा भाग ह्यामध्ये आपण बघत असताना आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील. म्हणजे आंतरराष्ट्रीय जे काही तंटे आहेत विविध देशाची जे काही युद्ध व ज्यावेळी परिस्थिती असेल तर अशा वेळी किंवा इतर स्वरूपाचे जे काही तंटे आहेत हे तंटे सोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय जो काही लवाद आहे त्या लवादांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील प्रयत्नशील राज्य राहणार आहे. मग आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी देखील हे जे कलम क्रमांक 51 जे आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन त्यामध्ये 4 घटक आहेत. म्हणजे एक आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी, 2 राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी, 3 संघटित जनमानस समाजाच्या आपापसातील व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने याप्रती आदरभावना जोपासण्यासाठी आणि 4था जो आहे तो आहे आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील. तर अशा प्रकारे हे काय कलम क्रमांक 51 जे आहे ते 51 आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एकूण आजचा आपण जर भाग जर पाहिला तर कलम क्रमांक 44 पासून ते कलम क्रमांक 51 पर्यंतचा भाग जो आहे हा भाग आपण अभ्यासलेला आहे. अजून एकदा व्यवस्थित लक्षात घ्या, ही महत्त्वाची सर्व कलमं आहेत. आणि आतापर्यंतचा भाग आपण जर पाहिला तर कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 51 जे हे तुमच्या अगदी तोंडपाठ असणं आवश्यक आहे. कलम क्रमांक 1 पासून ते कलम क्रमांक 51 पर्यंतची कलमं आता आपली झालेली आहेत. आणि भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 इथं आपले संपलेले आहेत.
तर त्यामुळं 1 पासून ते 51पर्यंतची प्रत्येक जे काही कलम आहे हे कलम आपल्याला व्यवस्थित सांगता येणं आवश्यक आहे. बघा आज आपण जे काही पाहिलेलं आहे ते अजून एकदा थोडंसं आपण रिवाईज करूया. आज आपण पाहत असताना पहिल्यांदा आपण पाहिलं कलम क्रमांक 44, सगळ्यात महत्त्वाचं आजचं कलम ते आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, ज्याला नागरिकांना एकरूप नागरी संहिता, कलम क्रमांक 44. कलम क्रमांक 45 जे आहे 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. कलम क्रमांक 46 जे SC ST आणि इतर जे दुर्बल घटक आहेत यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन 46. कलम क्रमांक 47 जे आहे त्या कलम क्रमांक 47मध्ये पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. कलम क्रमांक 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन. 48A सांगत असताना पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सांगितले पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवाचे रक्षण करणे. त्यानंतर 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण. कलम क्रमांक 50 न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. आणि कलम क्रमांक 51 जे आहे तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. तर अशी एकूण जी काही कलमं आहेत तर आपण आज एकूण 9 कलमं पाहिलेली आहेत. तर ती सर्व जी काही कलमं आहेत ही कलमं व्यवस्थित पहा आणि आपण हे भाग 4 जो आहे हा भाग 4मध्ये असणारी जी काही कलमं आहेत ही कलमं समाविष्ट केलेत. आता कलम क्रमांक 36 पासून ते कलम क्रमांक 51पर्यंत आपण जर पाहिला तर काही कलमं जे आहेत ते काही कलमं हे नंतर ॲड करण्यात आलेले आहेत. तर तो देखील भाग 1-2 मिनिटामध्ये आपण पाहूया. आता कोणती कलमं आहेत जी नंतर त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेत तर 42 जी काही घटना दुरुस्ती झाली तर 42व्या घटना दुरुस्तीनं एकूण 4 जी काही कलमं आहेत तर चार मार्गदर्शन तत्त्व जे आहेत ही यामध्ये समाविष्ट करण्यात आली. ती कोणकोणती होती तर त्यामध्ये 39F हा जो काही भाग आहे हा ॲड करण्यात आला. 39F, त्याचबरोबर 39A, त्यानंतर 43A आणि 48A. एकूण ही जी 4 कलमं आहेत ही 4 कलमं कधी समाविष्ट केली तर 42वी घटना दुरुस्ती 1976. 42 जी काही घटना दुरुस्ती झाली 1976 तर त्यामध्ये आपण बघत असताना पहिलं जे आहे 39F म्हणजे काय तर 39Fमध्ये बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी आणि सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक आणि भौतिक उपेक्षापासून संरक्षण दिलं जावं असं 39F जे आहे ते सांगितलेलं आहे. 39A मध्ये काय सांगितलं तर समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. 39A जे आहे तर समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. त्यानंतर 43A जो काय भाग आहे हा 43A आपण पाहत असताना त्यामध्ये काय सांगितलं तर उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. 43A उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. आणि 48Aचा आपण विचार केला तर 48Aमध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन. मग ही जी 4 कलमं आहेत हे कधी समाविष्ट केलेत तर 1976ला 42व्या घटना दुरुस्तीनं. त्यानंतर 44 जी काही घटना दुरुस्ती झाली या 44व्या घटना दुरुस्तीने देखील काही ॲड केलं. म्हणजे लक्षात घ्या 42व्या घटना दुरुस्तीने किती ॲड केलीत 4 कलमं ॲड केलीत. आणि 44 जी काही घटना दुरुस्ती झाली ती 1978ला तर त्यामध्ये 38(2) हे जे आहे हे त्यामध्ये ॲड करण्यात आलं. 38(2) आहे तर ते 38(2) त्यामध्ये ॲड करण्यात आलं. आणि 38(2) काय सांगितलेलं आहे तर राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करेल आणि दर्जा सुविधा व संधी यांच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील करेल. म्हणजे यामध्ये काय सांगितले की राज्यामधील असणारी आर्थिक जी काही विषमता आहे किंवा उत्पन्नाची विषमता जी आहे ही उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न राज्य संस्था करणार आहे आणि दर्जा आणि सुविधा संधी या बाबतीमध्ये जी विषमता आहे ती नाहीशी करण्यासाठी देखील प्रयत्न ह्यामध्ये करणार. हे कशामध्ये सांगितलं आहे तर 44व्या घटना दुरुस्तीने हे एकच ॲड केलं. 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं 4 ॲड केलीत. 44व्या घटना दुरुस्तीने 1 ॲड केले. आणि 86वी जी काही घटना दुरुस्ती झाली त्या 86व्या घटना दुरुस्तीनं म्हणजे 86वी घटना दुरुस्ती कधी झाली 2002ला झाली. तर 45ची वाक्यरचना बदलली आणि राज्यावर 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन आणि शिक्षणाची तरतूद करण्याची जबाबदारी टाकली. आणि याच घटना दुरुस्तीनं 21A हे कलम देखील घटनेमध्ये समाविष्ट करून प्राथमिक शिक्षण हा एक मूलभूत हक्क त्यामध्ये बनवण्यात आला होता. मग या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर 42वी घटना दुरुस्ती 1976 4 कलमं ॲड केली. 44व्या घटना दुरुस्ती एक फक्त कलम 38(2) आणि 86व्या घटना दुरुस्ती 2002ला तर त्यामध्ये 45ची वाक्यरचना ज्यामध्ये जी आहे ती बदलली. आणि त्याच घटना दुरुस्तीनं 21A हे जे काही कलम आहे हे कलम समाविष्ट केलं. आणि अजून एक भाग आपण जर पाहिला तर 43B हा देखील भाग आहे. तर 43B कधी ॲड केला होता तर तो 97वी घटना दुरुस्ती कायदा 2011ला ॲड केला होता. कोणतं तर 43
बी. 97 घटनादुरुस्ती 2011 हे यामध्ये ॲड केलं होतं. तर अशा प्रकारे एकूण आपण जर मार्गदर्शन तत्त्वाच्या बाबतीमध्ये घटनादुरुस्ती आपण जर पाहिली तर 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती आणि 97वी घटनादुरुस्ती असे एकूण 4 घटनादुरुस्ती या बाबतीमध्ये आहे. आणि राहिलेला जो काय भाग आहे या टॉपिकमधला जो शेवटचा भाग जो काय राहतो आहे तो आपण पुढचा जो काय तास आहे या पुढच्या तासाला आपण बघणार आहे. ओके, थँक्यू.